हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मटन यखनी पुलाव। तर फार युनिक डिश आहे, तर नक्की बघा आणि अगदी साध्या सोप्या साहित्यात होणारी ही डिश आहे। तर आता आपण बघूयात कसं करायचं यखनी पुलाव। तर त्यासाठी मी बोकडाचं मटण घेतलेलं आहे। हे मटण मी 300 ग्रॅम घेतलेलं आहे। तर आता आपण मॅरिनेट करणार आहोत मटण। तर त्यासाठी 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे, बघू शकताय। ते दही मी 2 मोठे चमचे दही घेतले, ते आता मिक्स करून घेऊयात। आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली तीही घालून घेते या मटणामध्ये। आणि चवीनुसार मीठ घालायचं। हे मटण तुम्ही जेवढा वेळ असेल तेवढा मॅरिनेट करू शकता, जास्तीत जास्त वेळ जेवढं मॅरिनेट होईल तेवढं। आणि अगदी घाई असेल तर 15-20 मिनिटं तरी मॅरिनेट करून ठेवायचं मटण। मटण मॅरिनेट करून घ्यायचं आणि जेवढं मटण आहे तेवढेच तांदूळ घेतलेले आहेत 300 ग्रॅम। तर आता हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे मी। तांदूळ चांगले भिजते तोपर्यंत आपण मसाले बघूयात। तर तमालपत्र घेतलेले आहे 4-5, वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची, ही मसाला वेलची घेतलेली आहे 3, स्टार फूल घेतलेले आहेत, मिरे घेतलेले आहेत, 10-12 लवंगा घेतलेल्या आहेत, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, शहाजिरे घेतलेले आहेत, धणे घेतलेले आहेत, एक जावित्री घेतलेली आहे आणि थोडेसे साधे जिरे घेतलेले आहेत, बघू शकता। तर हे सर्व मसाले घेतलेले आहेत। आता एका कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, बघू शकता। एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि मिरचीला चिरून घेतलेला आहे मधून असं 4 हिरव्या मिरच्या। तर कांदा छान तळून घेतलेला आहे। आता हे मसाले घालूयात आपण तेलामध्ये। मसाला छान तेलावर परतून घेऊयात आणि हे मटण मॅरिनेट केलेलं होतं ते आता या मसाल्यामध्ये घालून घेते मी। मटण छान तेलावरती परतून घेऊयात। आता हे गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी या मटणामध्ये ओतायचं। गार पाणी अजिबात घालायचं नाही मटणामध्ये। तर हा बघा एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं ते ओतून घेते मी। मटण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर कुकरला झाकण लावून घेते आता। तीन शिट्ट्या करून मटण छान शिजवून घेतले, बघू शकताय। आता आपण पुरणाच्या गाळणीतून हे गाळून घेणार आहे मटण। मटण छान गाळून घेऊयात। आपल्याला यामध्ये मटणाचे पीस काढून घ्यायचे आहेत। यामधले मटणाचे पीस वेगळे करून घेतले मी सगळे, बघू शकताय। आता हा मसाला यातला अर्क उतरल्यामुळे आता हा वापरायचा नाही आहे आपल्याला। हा बघा, हे पाणी सूप काय म्हणू शकता तुम्ही, तर त्याला यखनी म्हणतात। तर तांदूळ पण भिजलेत चांगले। आणि आता आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत। आता या कुकरमध्ये तूप घालणार आहोत। तुपाने खूप छान टेस्ट येते भाताला। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा तेलावर, तुपावर। कांदा चांगला तुपावर परतून घेतला
बघू शकता मस्त गुलाबी रंगावर तेलावर परतून घेतलंय तुपावरती कांदा. तर आता आपण हे सूप घालणार आहोत, म्हणजे ती यखनी. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता हे भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत आपल्याला यामध्ये. भिजवलेले तांदूळ घालून घेते मी. आता हे काढलेलं मटण टाकून घेते मी, मटणाचे पीस मस्त मिक्स करून. ह्या स्टेजला तुम्ही मीठ बघू शकता किती आहे, बरोबर आहे का. आणि नंतर तवा ठेवायचा खाली आणि वरती कुकर ठेवून तव्यावरती झाकण लावून मस्त असा भात शिजवून घ्यायचा. आपला भात तयार झालेला आहे, यखनी पुलाव. तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. एकदम मस्त सुटसुटीत असा भात तयार होतो. यखनी पुलाव बघू शकताय. एकदम मस्त असा यखनी पुलाव तयार झालाय. कसा वाटला माझा यखनी पुलाव तुम्हाला, युनिक डिश? नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला. आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझा यखनी पुलाव बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या पुलाव खायला. मटण बघू शकता किती मस्त मऊ शिजलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोशिंबिरी बरोबर सर्व करू शकता तुम्ही.